वाव, मस्तच ना. आहे की नाही काहीतरी नवीन. चला तर मग काहीतरी नवीन पण पाहिजेलच ना हो. ते इथे मी ना एक कोबी घेतलेला आहे, तर त्याचं वरचे जे 1-2 पानं असतात ना ते काढून घेतलेलं आहे आणि त्या कोबीचे 4 पार्ट करूया आपण. हे पहा या पद्धतीने. आणि त्याचं बोडसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. आणि मग काय, एक किसणी घ्यायची, एक प्लेट घ्यायची आणि किसून घ्यायचा. हे पहा 4 भाग झालेले आहे. किसणीने आता छानपैकी किसून घ्यायचं आहे. तर असे छोटे छोटे व्हिडिओ आहे ना, मैत्रिणींना आवडत असेल ना तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि हो, ज्या ताई दादांनी मला फॉलो केलेलं आहे ना त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. हे पहा इथे छानपैकी आहे ना कोबी आपला किसून झालेला आहे. आता तो धुवून घ्यायचा, एका चाळणीमध्ये थोड्या वेळ ठेवायचा, नंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा. हे पहा या पद्धतीने. कारण काय, पाणी निथळून गेलं की मैदान कॉर्नफ्लॉवर आपल्याला आहे ते प्रमाण पुरेसं होतं, नाही तर मग जास्त टाकायला लागेल. हे पहा 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर हा छानपैकी आपण याच्यात मिक्स करणार आहोत. आणि हो, आता काय मसाला पाहिजे ना. हे काय, लसूण घेतलेलं आहे 2-3 कांड्या सोलून, आणि 1-1.5 चमचा आहे ना कमी तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही तिखटचं प्रमाण कमी घेऊ शकता. आणि तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर थोडं बारीक नाही झालं म्हणून मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. आणि छानपैकी हे प्युरी तयार झालेलं आहे. आता ते पण याच्यात ट्रान्सफर करूया आपण. मग काय, हे पहा असा भन्नाट कलर दिसतो की नाही. आणि अजून कलर येण्यासाठी ना हा जो आहे ना खाण्याचा कलर थोडासा लाल, तर तो मी ॲड करत आहे इथं. म्हणजे काय आहे ते याच्यामध्येच आहे ना छानपैकी आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोबीचं पाणी काढून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे एवढे आहे ना हे प्रमाण पुरेसे आहे. जर तुमच्याकडून पातळ पीठ झालं ना तर आहे ना तर थोडंसं आहे ना कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मैदा अजून त्याच्यात ॲड करून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा कसं भन्नाट कलर दिसतो की नाही. मग काय, लागा तयारीला. छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत मस्तपैकी याचे. आणि एकीकडे तेल पण गरम करायला ठेवलेले. हो, इथं एक मात्र लक्षात ठेवा बरं का, तेल गरम मंद आचेवर नाही, मिडियम आचेवर करा. आणि आहे ना मिडियम आचेवरच आहे ना छानपैकी हे गोळे तळून घ्या. म्हणजे काय, आतपर्यंत तळले जातील. नाही तर मग काय, वरच तळणार आतमध्ये कच्चे राहणार, असं नको व्हायला. त्याच्यामुळे आहे ना मंद आचेवर आहे ना छानपैकी आहे ना खरपूस असे तळून घ्यायचे. झाले की तयार. हो, काय बघताय, हे पहा ना. मग काय, लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हे जे आहे ना चटणी, याची रेसिपी पण मी नक्कीच बनवेन. चला बाय बाय मग.